लव आहे का अरेंज आहे मग? यांच्या बरोबर कोण लव करण, एवढी भंगार चॉईस नाही माझी. आता हे मजबुरीत गळ्यात पडले. असं म्हणूनच लव्ह मॅरेज केली त्यांनी, पण मी घरच्यांना सांगून अरेंज केले. कधी झालं लग्न? आमचं लग्न तुम्हाला सांगू का नेमकं, आमच्या गावात होता सप्ताह. सप्त्यात काल्याच्या पंक्तीच्या 3 दिवस आधी म्हणजे आमची म्हैस गाभाडली होती बघा, आणि नेमकं त्याच्या आदल्या दिवशी लग्न झाले. अहो तारीख सांगा ना मला. यांची अशीच पद्धत सांगायची, म्हणून तर म्हणते मला सोड चिठ्ठी द्या. माझ्या आयुष्यातला काळा दिवस होता, यांचाच बर्थडे होता ना त्या दिवशी. विसरले का स्वतःच्याच बर्थडेची तारीख? 31 मार्च. अच्छा अच्छा, 31 मार्च. 31 मार्च बरोबर. 31 मार्चलाच अख्ख्या महाराष्ट्राची, भारताची आर्थिक घडी बसती, फायनल इयर असतं. पण आमची घडी पार त्याच दिवशी इसकटली होती बघा. माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं होतं ना तुमच्या बरोबर लग्न करून. अगं मग मी काय कलेक्टर झालोय का? माझं वाटोळच झालं ना तुझ्याशी लग्न करून. काय वाटोळं झालं तुमचं? लागले सांगायला भूषण मला. अहो मला सांगा, तुम्ही मला सांगा, साधी घरातली कामं येत नाही हिला. अहो घरातली कामं सोडा, ही निराव म्हणजे माझे कपडे सुद्धा मला धुवायला होती कधी कधी. हे आधी नाही कळालं तुम्हाला? आता मला काय माहिती, लग्नाआधी कोण कपडे धुवायला देतं का बायकोला? चुकीचं उलट पालट काय सांगायचं नाही. मला सगळी कामं येतात, ती कपडे मी भांडणामुळे धुतलेले नाही. वैताग आला तुमचा रोज मला. भांडणामुळे असू नाही तर कशामुळे? कपडे मला धुवायला लागली का नाही? ठेका घेतलाय का बायकांनी सगळी कामं करायची? हे बघा असं हिचं बोलणं. मग कपडे काय आम्ही गाड्यांनी धुवायची का? का बायकांनी तुमची रानातली कामं करू लागायची, मग गड्यांनी घरची कामं करायला काय प्रॉब्लेम आहे का? हे काही कसं उलट काढते? उद्या तुम्ही सांगा ही म्हणून बायकांनीच काय साडी घालायचा ठेका घेतलाय का? मी साडी घालून हिंडू करा त्यांनी. एवढं कॉमन सेन्स मला आहे, तुम्हाला जरी नसलं ना एवढी अक्कल मला देवानी लई चांगली दिलेली. मग साधी ही अक्कल नाही दिली का देवानी तुला? भांडणं भांडण्याच्या जागी, कपडे कपड्याच्या जागी, नवऱ्याची कपडे धुवा. तुम्ही मला सांगा, तुम्ही वकील आहेत ना, मग तुम्हाला माहिती आहे ना नवीन नियम काढलाय म्हणून नवऱ्यांनी बायकांना घरकामात मदत करायची. न्यूज बघत होते त्या दिवशी मी, होते ना तुम्ही, होते ना जागे? तुम्हाला उठून न्यूज दाखवली का नाही मी? मग काय झिजलेत कपडे धुतले तर? बघा बघा, हे असे कायदे शिकवते मला ती. असे कायदे ना, यांना सगळं शिकावं लागतं. आता इथं आलो, सांगितलं होतं जरा वेगळे कपडे घाला, नाही बँडवाले आणि सारखेच कपडे घातले माझ्यासारखाच. एवढं नॉर्मल गोष्ट शिकवायची का? वैतागले या माणसाला मी सगळं शिकून. तुम्ही मला एक सांगा, निवडणुकीनंतर कोण प्रचार करतं का? नाही बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे. लग्नानंतर कोण माणूस टाकाटक राहीन का? काय गरज आहे मला टाकाटक? उद्या मी सांगा, मी चांगली कपडे घातली, चांगला दिसलो, चांगला वागलो, एखाद्या मुलीने रस्त्याने चालताना वळून बघितलं, ही काय म्हणून परत? हाड कुत्रा आलं होतं. कुत्र्याचा नाही, इकडे माझा विषय चाललाय, माझ्याबद्दल बोल. विषयाचं सांगते. स्वतःचं कौतुक सेल्फ किती करावं? कोण तुमच्या मागं लाग? नाव काय आहे का? आकार वाकार आहे का? नुसतं खाता आणि झाडाखाली चिचाच्या जाऊन झोपता, इकडून सुटले तिकडून सुटले. अहो रस्त्याने चालले ना, लहान पोरं सुद्धा चिडवतात. डोरेमन चालल्या रस्त्याने, काय आहे का? थोडी सुद्धा इज्जत नाही ठेवली. हे बघा, घरचं खातो मी, मला घरचं खायची सवय, त्याच्यामुळे माझी तब्येत अशी आहे. माझी आई चांगला स्वयंपाक बनवायची म्हणून माझी तब्येत आहे. आणि तुम्ही मला सांगा, ही असली तब्येत काय उपयोगाची का? अहो माणसं हिला साडी अंगावर घातली का वाळत घातली ते सुद्धा कळत नाही. खराट्याची काडी निवड. हे बघा, वाकड्यात उभं शिरायचं नाही. निशिस्त अहो काय आहे का? आकार वाकार नाही. ढोल झालाय ना नुसता. अहो माझ्या मैत्रिणींचे नवरे बघितले ना सर, तुम्ही म्हणता तुमचं नशीब खरंच फुटलं. असं तर यांचं थोबाड बघून मला म्हणतात मैत्रिणी. अहो तुम्ही लव केलंय ना त्याच्याबरोबर. कशाचं लव केलंय? माझी काही चॉईस एवढी भंगार दिसते का तुम्हाला? लव मी कुणीतरी चांगला बघितला असा, पण हे आई बापाने घातलंय ना पदरात. या बघा, हे आमच्या मागे लागून माझ्या मागे लागली होती बरं का. हिचा बाप तर आमच्या घरी आहे ना, दर महिन्याला येडे घालत होता. आणि नुसतं येडे ना, चहा बरोबर बिस्किट बी मागायचा. असली भुताळी त्यांच्या माझ्या घरी. घरच्यांचं खाणं पिणं काढायचं नाही, मग मला लव करता येतं. तुमच्या घरच्यांचं काय घरच्यांचं खाणं पिणं काढायचं नाही? दर महिन्याला यांचं कोण ना कोण आहे. दर आठवड्याला सांगते, महिन्याचं कशाला? अहो खाऊन बहीण लग्न होऊन गेली तरी दर आठवड्याला थोबाड घेऊन येते इकडं. मग आली का लगेच हे करतीला ते करतीला, नाही आज पोळ्या करता येईल. मी ठेका घेतलाय का? बहिणीचं वेगळं, पाहुण्याचं वेगळं. मग माझ्या घरचे पण माझे नातेवाईक आहेत ना. मग माझा भाऊ येतो, माझे पप्पा येतात. अहो किती सहन करा त्यांनी. काय तुम्ही त्यांची बाजू घेता? तुमचं लग्न झालंय का? नाही ना झालं अजून. त्याच्यामुळेच तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला पण यांच्यावानी किंमत नाही बायकांची. अहो बायका लय नशिबाने भेटतात माहिती का तुम्हाला? अहो आता तर मला लग्नच नाही करायचं तुमचं एवढं ऐकून बाबा नको. याच्यावानी असले तर करू बी नका. अहो काय सांगायचं तुम्हाला, एवढी उधाळ्या स्वभावाची नाही. नेहमी कुठं ना कुठं फिरायला जायचं, ब्युटी पार्लरला जायचंय, मॅचिंग कपडे घ्यायचे. अहो मला कपडे घ्यायला पैसे नाही राहिले. आमच्या घरातले बेडशीट आहे का त्याच्या चड्डे शिवून घालतो मी अक्षरशः. काय सांगायचं तुम्हाला? हे सांगायची गोष्ट आहे का? आहे का सेन्स आहे का तुम्हाला? हे बारीक सारी गोष्टी सांगतात का? अहो, हेच म्हणते अक्कल नाही या माणसाला. मला आहे ना खरंच सोड चिठ्ठी द्या. सगळ्या गोष्टी खड्ड्यात गेल्या, मला सरळ तुम्ही सोड चिठ्ठी द्या. मला यांच्या बरोबर राहायचं नाही. त्यांचं दुःख तर ऐकून घ्या ना तुम्ही. बघा ऐकते का? वकिलासमोर तरी ऐकते का? तुम्हाला सांगतो मी, अहो अक्षरशः आहे ना, मला बोलायचंच नाही. मला बी येतं मग करता. ऐका तुम्ही, तुमचा मॅटर काही इथं मिटायचं नाही गाड्या. मी जातो, तुम्ही उद्या डायरेक्ट ऑफिसला या, त्याशिवाय तुमचं मिटणार नाही.
बाहेरच्या लोकांपुढे पण तमाशा करतात. जरा लाज वाटू द्या तुम्हाला. अरे तुला लाज वाटते का थोडीफार तरी? चालली उठून